जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी सोनाली राजपूत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट्स. आता एक नवीन भरती निघली आहे मित्रांनो. आय होप तुम्ही ही ॲड बघितली असेल आणि याच्याबद्दल खूप सगळी माहिती तुम्ही घेऊ इच्छित असाल आणि घेतली पण असेल. तर मी तुम्हाला आज याची खूप इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता बघा, इथे लिहिलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका यांची जी रिक्त पदे आहे ती भरण्यास चालू झालेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण पुढे याच्या जागा बघूया. आणि तुम्हाला मी सगळ्यात इम्पॉर्टंट असं सांगते की आपल्या सगळ्यांना माहिती असतं आपण मिडल क्लास असतो, मिडल क्लास, लोअर क्लास असं असतो. तर याच्यासाठी वेतन मी तुम्हाला सांगते 35,000 35,400 असं वेतन आहे याला. चला तर आपण वय अट सगळं बघूया काय काय आहे याच्यात अजून. चला तर इथे पण दिलेलं आहे की हे बघा, हे मदत केंद्र वगैरे आहे याचं. एक सेकंड. हां, इथे पदनाम आणि वेतन श्रेणी व पदसंख्या दिलेली आहे. तर कसं आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य S30 35,400 ते तुम्ही पुढचं बघून घ्या. सातवा वेतन जो आहे तर इथे दिलेला आहे 11,2400 असं आहे स्टार्टिंगला. आणि इथे आहे 27 पदसंख्या आहे. आणि मला असं वाटतं की मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी खूप उपयुक्त असेल. इथे पण 2 जागा आहे. इथे जागा कमी आहे, पण तुम्ही असं नका बोलू की जागा कमी आहे तर मी फॉर्म भरणार नाही. फॉर्म भरा आणि 2 जागा तुमच्या नशिबात असेल. तुमची जी स्टडी चालू आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगते की कसं तुम्ही जे स्टडी करताय तुम्हाला खूप आवश्यक आहे. 2 जागा भरा, नाही तर मग हे बघा, सॉरी कॉल आला होता मला. कनिष्ठ अभियंता विद्युत. आता हे कनिष्ठ अभियंता विद्युत काय आहे, एकच जागा आहे याला, माहिती ना. लिपिक टंकलेखक याच्यासाठी 2 जागा आहे. आणि हे नळ कारागीर म्हणजे प्लंबरसाठी 2 आहे. म्हणजे चांगल्या जागा आहे मित्रांनो. फिटर, मिस्त्री, पंप चालक 2-7 अशा जागा आहेत. तर तुम्ही हे PDF वाचून घ्या. मी व्हिडिओच्या खाली या PDFची लिंक देईल. वीज तंत्री, इलेक्ट्रिशियन त्याच्यासाठी एक आहे. खूप खूप जागा आहे. लेखपाल सगळ्यांची फेवरेट असते मला असं वाटतं. तर त्यालासुद्धा 5 जागा आहे. आणि बालवाडी शिक्षिका यालासुद्धा 4 जागा आहे. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी त्याच्यासाठी 6 जागा आहे. आणि अग्निशामक 241 जागा आहे. खूप आहे, चांगल्या जागा आहे. तुम्ही संधी सोडू नका मित्रांनो. चला तर पुढे बघूया. याच्यासाठी आपल्यासाठी अजून काय इम्पॉर्टंट आहे याच्यात ते बघूया आपण. तर इथे आहे तर जो एक पद दिलेला आहे कनिष्ठ अभियंता त्याच्यासाठी 27 पदं आहे. तर इथे आपण बघा, रिक्त जागांचे जे सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरण खालीलप्रमाणे दिले आहे. तर म्हणजे ओपनसाठी मी सांगते तुम्हाला सगळ्यात आधी. तर ओपनसाठी मतलब याच्यात असं आहे, सर्वसाधारणसाठी 2-1 अशा जागा आहे. आणि महिलांना 30% आरक्षण आहे, तर त्यांच्यासाठी राखीव जागा पण आहे 1-2 अशा. त्याच्यात 7 वगैरे अशा जागा आहे. खेळाडू 5%, खेळाडू जर असेल तर 5% आरक्षण आहे. माजी सैनिकचे 15% आरक्षण भेटेल. पदवीधर अंशकालीन 10%, प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांच्यासाठी 5%, भूकंपग्रस्त 2% आणि दिव्यांग 4% आणि अनाथ 1%. तर असे पद आहे. हा जो पद आहे त्याच्यासाठी इतके आरक्षण तुम्हाला भेटेल. समजलं? तर आपण पुढे बघूया. बघा, हे जे पद आहेत तुम्ही मी सांगते तुम्हाला, हे जे पद आहे ते तुम्ही क्लिअरन्स करून तुम्ही म्हणजे मी तुम्हाला PDF देईल. तर ते तुमच्या हिशोबाने तुमची जी कॅटेगरी आहे, ओपन आहे, जनरल आहे, किंवा मग SC ST जे आहे ते कॅटेगरीनुसार तुम्ही हे PDF वाचून घ्या. आणि जर तुम्हाला काही माहिती लागली तर तुम्ही कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. मी तुम्हाला नक्कीच मेसेज करेल. आणि जर जास्त कमेंट आले तर मी त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवेल. एखादा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना जे प्रश्न आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.